कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काका मी बोलू? काय बोलणार आहेस? अजून काय कारण देणार आहेस का आता? एक मिनिट सीता, बोलू दे त्याला। हा बोल रे, काय म्हणतोस? भाऊ मी अशा ठिकाणी अडकलो होतो जिथून मला निघता येत नव्हतं। मी एका अंतिम संस्काराला गेलो होतो। काय? असं झालं सगळं। आशू, तुला एवढं कळत नाही की आता आपलं लग्न ठरलंय, पूजा आहे, हे सगळं सोडून तू एका अनोळखी माणसाच्या अंत्यविधीला गेला होतास? त्यांचे नातेवाईक नव्हते का कोणी? आई नव्हते ना नातेवाईक, कोणीच नव्हतं तिला, म्हणूनच गेलो होतो ना। ठीक आहे, मग अशा वेळी दुसऱ्या कोणाला तरी त्यांच्या मदतीला नसतं का पाठवता आलं? आणि तुला पूजेला हजर राहता आलं नसतं का? स्वतःच्या लग्नाच्या कार्यक्रमात हजर न राहता बाहेरच्या कुठल्या तरी कार्यामध्ये तू जाणं, त्याला महत्व देणं, हे मला अजिबात पटलेलं नाहीये। एक मिनिट सीता, एक मिनिट शांत हो। बस तिला पाणी दे। सीता शांत हो, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस। आज आशू जे वागला ते चुकलंच आहे, हे आमच्या सगळ्यांचं मत आहे। पण आधी आपण समजून तर घेऊया, तो काय म्हणतोय ते ऐकून तर घेऊया आपण। हं? आशू ये रे। आई आय एम रिअली सॉरी, मी नाही आलो तिथे। मी ज्या आजींकडे आज गेलो होतो ना। हॅलो आजी, कशा आहात? आय मीन कशी आहेस? मी आलोय, तुझा नातू। मला एक वचन देशील? काय काय? हो देईन की। मी मेल्यानंतर माझे अंत्यसंस्कार फक्त तू करशील। म्हणून मला जावं लागलंय। हो का? पण तू केलेल्या मदतीमुळे तू तुझ्याच लग्नाची आहुती द्यायची तयारी केली आहेस। नाही म्हणजे हा अपशकुनच आहे। आई अगं, तुला कळतंय का? हे लग्न आपल्या घरासाठी अजिबात चांगलं नाहीये। बस शांत राहा। आशूचं काहीही चुकलेलं नाहीये। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।